सर्वरी भाग 9। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा। आणि भाग 8 बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मागील भागात काल रात्रीच अमनने स्वतःहून तिच्या बॅग भरल्या होत्या, त्यामुळे तिला काहीच काम नव्हतं। आज ती मस्त आरशासमोर तयार होत होती। तिला तयार होताना पाहून अमन गालात हसतो आणि मागूनच तिला मिठीत घेतो। आतापासून पुढे नाराज आहेस का माझ्यावर? पण आज तुला हे कळणार नाही, पुढे जाऊन कळेल तुला मी असं का बोलतो ते। लग्न झालं म्हणजे काही संपत नाही मुलींचे आयुष्य, उलट एक नवीन सुरुवात होते हे तुला पटवून देण्यासाठी म्हणून मी तुला या स्पर्धेत पाठवत आहे। इथे येणारे सगळेच जण एकापेक्षा एक डॅन्सर आहेत, पण ते बाहेरच्या लोकांच्या डान्स प्रकारात जास्त गुंतल्याने तसं त्यांनी स्वतःच्या परफॉर्मन्समध्ये बदल केला आहे। तू एक कथ्थक, भरतनाट्यम म्हणजे भारतीय नृत्यामधील डान्सर आहेत। हे भारतीय नृत्य इतरांपर्यंत पोचायला हवे, यासाठी तुला जा म्हणालो मी, आपली बॉलिवूडच्या काही गाण्यांना मिक्स करून। पण आजकाल लोक कथ्थक करतं ह्या कलेला बाहेरच्या देशात पोचवण्याचं काम करत आहेत। अशा लोकांना तुझ्याकडून छोटीशी मदत होईल याचा विचार करूनच मी तुला या स्पर्धेत उतरवलं। एक छोटंसं देणं लागतोच ना आपण देशाचे, यातून ते पूर्ण करू। अमन तिला मिठीत घेत आरशात तिला पाहत हळुवारपणे म्हणाला। त्याचे विचार ऐकून तिला काय बोलावे ते कळत नाही, कारण तो प्रत्येक गोष्टीमागे एवढा विचार करत असायचा की सर्वरीला देखील कळायचं नाही। आज तर त्याचे देशाप्रतीचे विचार ऐकून तिला त्याच्यावर भरपूर सारं प्रेम करावेसे वाटत होते। आजच्या समाजात मुलगा म्हटलं की एक वंशाचा दिवा असतो, तो सगळं काही करू शकतो कारण तो मुलगा आहे ना, त्याला दुःख नसतं, तो जास्त विचारी नसतो। तिच्या घरात ती जन्माला आली त्यामुळेच तिला सगळं काही भोगावे लागले, कारण मुलगी आली ना घरात या कारणाने। त्यामुळेच तिला सतत टोमणे असायचे मुलावरून, म्हणून ती मुलांचा राग करत असायची। पण आज अमनला पाहून मुलांच्या बद्दलचे तिचे विचार बदलत चालले होते। मुलगा होणं सोपं नसतं अमन, तुमच्याकडे पाहून कळतं मला। मी तरी काही झालं की रडून दाखवते, पण तुम्ही मात्र मला कधीच रडताना दिसलात नाही। घर सोडले तेव्हा देखील तुमच्या डोळ्यात पाणी नव्हते। बायकोचे मन जपणे हे सगळ्यांना शक्य नसतं। मी जरीही तुमच्या जागी असते ना तर असलं काही केलं नसतं, पण तुम्ही मात्र सगळ्यांचे मन जपत असतात, किती विचार करतात प्रत्येक वेळी। यामुळेच मी रोज नव्याने तुमच्या प्रेमात पडत जात आहे, रोज गुंतत जात आहे अमन। सर्वरी मनातच आरशातच त्याला पाहत म्हणाली, एकदम परफेक्ट। अमन मोबाईल समोर धरत फोटो काढत म्हणाला। त्याच्या मोबाईलच्या आवाजाने ती भानावर येते आणि आरशातून त्याला डोळ्यांनी विचारते, फोटो काढला? परफेक्ट कपल दिसतो ना आपण? म्हणून बोललो मी, अमन हसूनच म्हणाला। त्याचं ऐकून ती आरशात पाहते आणि गालात हसते, कारण खरंच ते दोघे भारी दिसत होते। चला मॅडम, फ्लाईट लेट होईल। अजिबात घाबरायचं नाही, भीती वाटली तर मला आठव, मग भीती वाटणार नाही। अमन तिच्या गालावर स्वतःचे ओठ टेकवत म्हणाला, तशी ती लाजते। तुम्ही येत आहात ना मला सोडायला? सर्वरी त्याच्याकडे पाहत विचारते। तसा तो तिचा हात हातात घेतो आणि तिला तसंच हसून घेऊन जाऊन रूममधून बाहेर नेतो। यावरून कळतं तिला तो सोबत येत आहे, त्यामुळे ती खुश होते। निदान एअरपोर्टपर्यंत तरी सोबत मिळेल या विचाराने अमन तिला बंगल्याच्या बाहेर आणून गाडीत बसवतो आणि तिथून एअरपोर्टला घेऊन जाऊन बाहेरच तिला सोडतो, कारण तिला कसं जायचं, कशी प्रोसिजर वगैरे असते ते कळायला हवे ना, यासाठी तो असं करतो। सर्वरी त्याला जाताना घट्ट मिठी मारते आणि आपलं सामान घेऊन थोडीशी धीट होऊन तिथून एअरपोर्टच्या आत निघून जाते। अमनने सांगितल्याप्रमाणे ती सर्व प्रोसिजर करून तिच्या विमानाच्या दिशेने जायला लागते। विमानात जाताना थोडी तिला भीती वाटते, पण एअर होस्टेस तिला मदत करून तिची सीट दाखवतात। मग ती तिथं जाऊन बसते आणि स्वतःला शांत करते। विमान जसं हवेत उड्डाण करणार याची घोषणा होते तशी ती भीतीने डोळे बंद करते आणि मनातच अमनला आठवते। त्याचा एक एक शब्द आठवल्यावर ती काहीशी शांत होते। जसं विमान हवेत स्थिर होतं तशी तिच्या मनातील भीती देखील आपोआप दूर होऊन जाते।
सर्वरी दिल्लीला निघून गेली होती. पण इकडे अमनला मात्र घरी आल्यावर घर असं शांत वाटत होते, कारण सर्वरी नव्हती त्या घरात. आता तर त्याला तिची एवढी सवय झाली होती की घरात उगाच तिचे असल्यासारखे भास होत होते. तो मनाला समजावत हॉलमधील सोफ्यावर शांतपणे मागे डोकं टेकून डोळे बंद करून बसतो. पण तेवढ्यात त्याला काहीतरी आठवतं. तसं तो झटकन डोळे उघडतो. ओ गॉड, सर्वरीकडे माझा फोन नंबरच नाही आहे आणि तिचा देखील माझ्याकडे नाही आहे. आता कसा कॉन्टॅक्ट करू मी तिच्यासोबत? दिल्लीतील हॉटेलचा नंबर असेलच ना, त्यावर कॉल करून पाहतो मी. अमन असं स्वतःशीच बोलून कॉल लावण्यासाठी म्हणून स्वतःचा मोबाईल हातात घेतो आणि नंतर कसला तरी विचार करून तो मोबाईल बाजूला ठेवतो. नाही अमन, तिला पण माझी आठवण आली पाहिजे. माझ्याकडे जसा तिचा नंबर नाही तसाच तिच्याकडे देखील नाही. बघू सर्वरी आता काय करते ते. थोडीशी बुद्धीने तिने पण वापरली पाहिजे. अमन स्वतःशीच बोलतो आणि तसाच फ्रेश व्हायला निघून जातो. स्थळ दिल्ली. सर्वरी दिल्लीत थोडीशी घाबरतच फ्लाईटमधून उतरते. मनात कितीतरी विचार येत होते तिच्या, पण सध्या स्वतःला धीट बनवण्याचा वेडा प्रयत्न करतच ती एअरपोर्टच्या बाहेर इकडे तिकडे पाहत पडते. एक मोठी बॅग तिच्या हातात होती. ती तिला झेपत नव्हती, तरीही कशीबसी घेऊन चालत होती. त्यांना कळवायला हवं, मी पोहोचली ते. सर्वरी असं म्हणून एअरपोर्टच्या बाहेर एका जागी थांबते आणि आपला मोबाईल काढून अमनला कॉल लावायला जात असते की तिला आठवतं त्याचा नंबरच तिच्याकडे नाही. तशी ती हतबल होते. जवळपास 1.5-2 महिने सोबत ते होते, पण अजूनपर्यंत मोबाईलवरून कधी त्यांचा संवाद झाला नसल्याने दोघांकडे नंबर आले नाही. आता मात्र सर्वरीला स्वतःच्या मूर्खपणाबद्दल राग येतो आणि काही वेळातच तिचे डोळे भरायला लागतात. कारण दिल्लीत पोचायचे कसं ते अमनने सांगितले होते, पण त्यानंतरच तिला काहीच कळत नव्हतं. फेसबुक पर सब कुछ मिलता है. मराठी बिझनेसमॅन अमन के फॉलोअर्स ज़्यादा है ना, एक मुलगी हिंदीतून मोबाईलमध्ये पाहत म्हणाली. सर्वरीचे लक्ष नकळतपणे तिच्या बोलण्याकडे जातं. तसं ती त्या दिशेला पाहते. हाँ, ये इतना हैंडसम और कमाल है ना, इसलिए इतने ज़्यादा फॉलोअर्स है उसके, लेकिन मैसेज को कभी भी रिप्लाई नहीं करता ये. दुसरी मुलगी थोडीशी नाराज होत म्हणाली. त्यांचं ऐकून सर्वरी स्वतःचे उलट्या हाताने डोळे पुसते आणि मोबाईल हातात घेऊन त्यावर फेसबुक इन्स्टॉल करते. इन्स्टॉल करून स्वतःची प्रोफाईल बनवते, पण स्वतःचा फोटो बिलकुल टाकत नाही. फक्त एक राधाकृष्णचा DP ती आपल्या प्रोफाईलला लावते आणि सर्वरी जाधव असं नाव टाकून अमनची प्रोफाईल ओपन करून त्याला हाय असा मॅसेज करते. तशीच मॅसेज सीन होण्याची ती वाट पाहत असते. खूप वेळ झाला तरीही तिचा मॅसेज सीन होत नाही, म्हणून तिला रडायला येतं. पण तेवढ्यात तिच्या मॅसेजच्या खाली पलीकडून मॅसेज पडतो. रडू नको, मला तुझा नंबर टाक. पलीकडून मॅसेज येतो. तो मॅसेज पाहून ती शॉक होते आणि आसपास पाहते. मी आसपास नाही आहे. आता बरेच प्रश्न पडले असतील ना तुला. ती मोबाईल व्हायब्रेट झालेला पाहून मॅसेज वाचते. हा मॅसेज वाचून ती फक्त प्रश्नचिन्ह टाकते. तुझ्या प्रोफाईलला जो राधाकृष्णाचा DP आहे तो तुझ्या माहेरच्या तुझ्या रूममधील फ्रेमचा काढलेला आहे. सर्वरी जाधव असं नाव टाकलं होतं, त्यामुळे मला वाटलं तूच असशील, पण तुझ्या फोटोमुळे मी तुला ओळखलं. आता नंबर टाक, मग मी तुला कॉल करतो. अमन असा मॅसेज टाकून गालात हसतो. त्याचा हा मॅसेज सर्वरी रीड करते तेव्हा तिला यासंबंधी काय बोलावे ते कळत नाही, कारण अमनचं एवढं बारीक लक्ष होते तिच्या घरात हे तिला आजच कळलं. तशी ती गप्प राहून गालात हसते आणि आपला नंबर अमनला सेंड करते. सेंड करताच तिला अनोळखी नंबरवरून कॉल येतो. तशी सर्वरी तो कॉल उचलते. पोहोचली तू? अमनचा आवाज तिच्या कानावर पडतो. तो आवाज ऐकून तिच्या मनातील सर्व विचार थांबतात, कारण याच आवाजासाठी तिचं मन अस्वस्थ होत होतं. नकळतपणे डोळ्यांतून तिच्या पाणी येतं. अहो, तुम्ही नंबर पण नाही दिला मला. मला भीती वाटत होती, ती मुसमुसतच म्हणाली. रिलॅक्स सर्वरी, एवढं काही नाही झालं. असं छोट्या छोट्या गोष्टीवरून रडत नाही बसायचं. मी कॉल केला आहे कॅबला, ती येईल तुला न्यायला. अमन अगदी शांतपणे तिला म्हणाला. मला भीती वाटतं आहे इथं, मी पुन्हा येऊ का? सर्वरी थोडीशी कचरत विचारते. अजिबात यायचं नाही. तुझं स्वप्न आहे ते, आणि आतापासून या जगातील प्रत्येक गोष्टीसोबत तुला मॅच करावे लागेल. त्यांचं राहणीमान
वगैरे सगळं काही तुला शिकावे लागेल सर्वरी. इथं तू सिंपल भोळी राहिली तर कोणीही तुला फसवू शकतं. प्रत्येक वेळी मी असेल असं नाही ना. त्यामुळे प्लीज माझ्यासाठी एकदा हा अनुभव घेऊन बघ, तुला नक्की आवडेल. हॉटेलवर काही मिळालं नाही तर मी तुझ्या बॅगमध्ये हेल्दी फूड ठेवलं आहे, ते खाऊन घे. मला कॉल कर पोहोचल्यावर. अमन असं म्हणून कॉल ठेवत असतो की तेवढ्यातच तिचा आवाज येतो. अहो, तुम्ही हॉटेलपर्यंत बोलू नाही का शकत माझ्यासोबत? मला भीती वाटते असं एकटीने जायला. तुमच्यासोबत बोलत राहिली की मन शांत राहील ना. सर्वरी काहीशी हळू आवाजात म्हणाली. तिचं म्हणणे ऐकून तो गालात हसतो. ओके बाबा, मी काम करता करता बोलतो. मग तर खुश ना. अमन कानाला मोबाईल लावून लॅपटॉपवर काम करत म्हणाला. हो हो, खुश आहे मी, सर्वरी आनंदी होऊन म्हणाली. अमन तिच्या मोबाईलला ट्रॅक करून तिचे लोकेशन ड्रायव्हरला टाकून तिथं बोलावून घेतो. काही वेळात ड्रायव्हर येतो आणि तो सर्वरीचं सामान गाडीत टाकून तिला आतमध्ये बसवून तिथून घेऊन जातो. अमन पूर्ण रस्त्याभर काम करत करत तिच्यासोबत बोलत असतो. थोडंसं तिला फ्री करत होता बोलायला तो. काम तर बरंच होतं त्याला, पण त्याने सर्वरीला तसं न सांगता आपलं काम करत बोलत राहतो. त्याच्याशिवाय तिला कोणाचा आधार नव्हता, त्यामुळे तोच प्रत्येक वेळी तिच्यासोबत खंबीरपणे उभा राहत होता. सर्वरी अमनसोबत बोलतच हॉटेलवर पोहोचते आणि तिथं येऊन कीज घेते. तशीच हसून ती रूम पाहून त्या दिशेला जायला लागते. स्वतःच्या रूमजवळ आल्यावर ती हातातील रूमचे कीज पाहते आणि विचारात पडते. अहो, या हॉटेलवाल्या लोकांनी मला फसवलं, मी कशी आज जाऊ? सर्वरी निरागसपणे हातातील कीजकडे पाहून म्हणाली. तिचं म्हणणे त्याला कळत नाही. काय झालं सर्वरी? तो थोडंसं लॅपटॉपवर काम करायचं थांबवतो आणि काळजीने विचारतं. अहो, यांनी चावी नाही दिली मला, एक कार्ड दिलं चावी म्हणून, सर्वरी बोलते. पण तिचं बोलणं ऐकून अमनच्या चेहऱ्यावर हसू उमटते. सर्वरी, चावी तीच आहे रूमची. रूमला बघ, छोटंसं कार्ड स्वाईप करण्यासाठी असेल ना, तिथं ते कार्ड व्यवस्थित घाल, मग आपोआप दरवाजा उघडेल, अमन हसून म्हणाला. कारण सर्वरी अगदी निरागस त्याला वाटत असायची. बाहेरच्या जगाशी कधी संबंध न आल्याने थोडीशी घाबरून जगत असायची. जास्त टेक्नॉलॉजीबद्दल तिला काही माहीत नसायचे, पण अमन मात्र तिला सांभाळून घेत होता. वेळोवेळी तो तिला मदत करत असायचा. आता ती अमनने सांगितल्याप्रमाणे कार्ड घालते तसा तो दरवाजा ओपन होतो. तशी ती खुश होऊन आतमध्ये जाते. आतमध्ये जाताच तो दरवाजा आपोआप बंद होतो. तशी ती घाबरते आणि तो दरवाजा हाताने खोलण्याचा प्रयत्न करते. कारण कार्ड तर बाहेर राहिलं होतं, यामुळे ती घाबरून जाते. अहो, कार्ड बाहेर राहिलं, मी लॉक झाली आहे, तुम्ही या ना मदतीला, भीती वाटते मला, ती पॅनिक होत रडतच बोलते. आता काही वेळापूर्वी सांगितले ना रडू नको, तरीही रडते. हे बघ, शांत हो बघू आधी, तो तिला शांत करण्यासाठी प्रेमाने म्हणाला. पण उपयोग काहीच होत नव्हता. तिला तर रडूच येत होतं. कारण आता मनात खूप जास्त प्रमाणात भीती निर्माण होत होती तिच्या. सर्वरी शांत हो, रूममध्ये एमर्जन्सी बटन असतं बघ, दरवाजाच्या मागे असेल कदाचित, ते दाब, आपोआप दरवाजा ओपन होईल, अमन तिला रडताना पाहून म्हणाला. त्याचं ऐकून ती मुसमुसतच ते बटन शोधते आणि दाबते. तसा दरवाजा ओपन होतो. ते पाहून ती रडता रडता खुश होते आणि पटकन दरवाजाचं कार्ड काढून घेते. अहो, उघडलं, तुम्ही ग्रेट आहात, सर्वरी डोळे पुसत म्हणाली. आता तिचा आवाज व्यवस्थित ऐकून तो सुटकेचा निश्वास घेतो. कारण तिचा तो आवाज ऐकून त्याला देखील भीती वाटत होती. मनाला खूप आवर घालत होता तो. त्याला तिच्यापर्यंत जाणं सहज शक्य होतं, पण तिला जग कसं आहे, कसे राहतात लोक, हे समजायला हवं आणि शिकून तिने घ्यायला हवे. यासाठीच त्याने तिला एकटीला पाठवले होते. पण आता पहिल्याच दिवशी असं काही केल्याने आता थोडाफार टेन्शन त्याला देखील येत होतं तिचं. अमन काही वेळ तिच्यासोबत बोलतो आणि घड्याळात वेळ पाहून फोन ठेवून देतो. कारण बरीच रात्र झाली होती. सर्वरीही मग बॅगेत अमनने ठेवलेले फूड काढून खाते आणि बेडवर स्वतःला झोपण्याचा प्रयत्न करते. पण झोप काही लवकर तिला लागत नव्हती. कारण अमनची सवय झाली होती तिला, त्यामुळे मध्यरात्री कधीतरी ती त्याचा विचार करून झोपून जाते. कधी कधी असं असतं, लोक भरपूर शिकलेले असतात पण थोडेसे घाबरून राहतात. मग अशी सर्वरीसारखं काही झालं की त्याचं डोकं चालत नाही. कारण मनात भीती असते, नको ते विचार चालू असतात. जर तुम्ही चांगला विचार ठेवला तर चांगलं नक्कीच होईल. घाबरून गेलात
की काहीच होणार नाही. असंच काहीचं उदाहरण म्हणजे सर्वरी आहे. सर्वरी शिकली भरपूर, पण व्यवहार ज्ञान माहीत नसल्याने अशी राहते. तुम्हाला काय वाटतं, जुळवून घेईल का ती दिल्लीतील वातावरणासोबत, की सगळं सोडून अमनकडे येईल? तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात.